आपण असं काम करायला पाहिजे की 10,000 लोक आपल्याकडे बघायला पाहिजे. तुला जे रोल मिळाले ते तुझ्या दिसण्यामुळे मिळाले का तुझ्या अभिनय कौशल्यामुळे मिळाले? प्रचंड टाळ्या वाजतायत, लाफ्टर येत आहेत, हे वडील बघतायत नाही रडत आहेत असं मित्रांनी सांगितलं मला की ते रडत होते. तर मी वडापाव खाऊन राहीन, नाटक करून कौतुक करून, पण घरचे उपाशी राहतात. हरिश्चंद्राची फॅक्टरी सारखा सिनेमा असेल त्याच्यातून एकदमच तू आलास. तो रोल मला आजही आठवतोय की तो दरवाजा उघडतो आणि तुला सांगतो की करून दाखव, तू तुझे केलेस. तो म्हणजे अनबिलिव्हेबल आहे की सतीश तारे होते, खूप आपल्याला शिकायला मिळेल. आणि 3 महिने मला वाटतं मी एकट्याने त्यांच्याबरोबर काम केलं असेल बायकोचं. या सगळ्यामध्ये चला हवा येऊ द्या खूप महत्वाचं आहे, कारण त्यामुळे सगळं आयुष्यच बदलून गेलं तुझं. शाहरुख कर म्हणायचं, अरे मला नाही जमत आहे, तू कर मजा आहे ना. मला शाहरुख पण खुश झाला, ऐसा शाहरुख मैंने देखा नाही बोलता, ये मेरे को आना चाहिए. करणारच नव्हतो झेंडे, कारण हिंदी होता. पुन्हा करणारच नव्हतास, पुन्हा दगडातच पडलं तुझ्या. हां, न्यूनगंडावर मात कशी करायची? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या विशेष अतिथी आहे भाऊ कदम. भाऊ, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. मित्रमणेमध्ये तुला बोलवायचं मला खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होतं. तो योग आज आला. तू आलास त्याबद्दल आम्ही एक छोटीशी भेटवस्तू देतो आणि मग आपण गप्पांना सुरुवात करूया. अर्क ऑइल्स ही कोल्ड प्रेस पद्धतीनं बनवलेली तेलं आहेत, लाकडी घाणा पद्धतीनं जुन्या. ती पारंपरिक तेलं अर्क ऑइल्स तुला सप्रेम भेट. थँक्यू. घरवाले खुश होंगे. खुश. नेत्रा फूड्स, नेत्रा इन्स्टंट फूड्स तर्फे हे इन्स्टंट मील आहे, म्हणजे याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही आहे कुठलं, आणि एका वाफेवर तयार होतात. अस्सल भारतीय महाराष्ट्रीय फूड याच्यामध्ये आहे. तुझं धावपळीचं जगणं आहे त्याच्यामध्ये फार उपयोगी आहे, खूप उपयोगी. येस. आणि अश्मन पेबल आर्ट तर्फे हा एक दिवा, मांगल्याचं प्रतीक, हँड पेंटेड आहे तो. हो. आणि असा दिवा दुसरीकडे कुठे नाही. अश्मन पेबल आर्ट तर्फे ही तुला सप्रेम भेट. थँक्स. तर मंडळी, अश्मन, नेत्रा आणि अर्क ऑइल्स ही प्रॉडक्ट्स तुम्हाला हवी असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचे सगळे पत्ते दिलेले आहेत. तुम्ही ऑर्डर करू शकता, मागवू शकता. तुझं स्वागत. आणि जनरली मी प्रत्येक गेस्टची वेगवेगळी सुरुवात करत असतो, पण आज मी असं ठरवलं आहे की म्हणजे मला वाटतं माझं ठरे ना की सुरुवात काय करायची. तर मी एक खरा किस्सा सांगणार आहे लोकांना. भाऊ आणि मी खूप वर्ष एकमेकाला ओळखतो, कारण मी पेपरमध्ये होतो, मग चॅनलमध्ये होतो. भाऊ चला हवा येऊ द्या करत होतो, त्यामुळं आम्ही एकमेकाला माहीत होतो. पण गेल्या काही महिन्यांपासून आम्ही आणखी जास्त जवळ आलो. भाऊ जेव्हा अभिनेता होता तेव्हा मला त्याच्याबद्दल कुतूहल नव्हतं, आदर होता की भाऊ एक चांगला नट आहे, खूप कष्टातून मेहनतीनं वर आला आहे आणि ही इज डुईंग गुड. पण जेव्हा भाऊ आणि मी मित्र झालो, पुन्हा आमच्या गाठीभेटी झाल्या, तेव्हा मला भाऊबद्दल आणखी कुतूहल वाटायला लागलं. कारण आम्ही एकीकडे मित्रही व्हायला लागलो होतो, गप्पांमधून एकमेकाला समजायलाही लागलो होतो. आणि मग तुम्हाला कुतूहल निर्माण होतं की या माणसाला आपण आणखी जवळून जाणलं पाहिजे. आणि मित्रमणीला ज्या गेस्टना मी आमंत्रित करतो त्याचा क्रायटेरिया हाच आहे की मला त्यांच्याबद्दल कुतूहल वाटलं पाहिजे आणि त्यांना माझ्याशी बोलावंसं वाटलं पाहिजे. सो जसं मला कुतूहल वाटायला लागलं तसं मी ठरवलं की भाऊला आपण बोलवलं पाहिजे, म्हणून तू आज इथं आहेस. तर तुझं खूप स्वागत. थँक्यू. माझी खूप इच्छा होती की यावं. वा. म्हटलं जेव्हा सौमित्र बोलवेल तेव्हा तो योग कधी येतो, योग बघूया. आला. आत्ता तुझ्या मनात काय आहे? आता खरं तर मला म्हणजे मी कधी असं वाटत नाही मला की आपण खूप कलाकार काम केलं आहे, मोठं नाव झालं आहे. मला ह्याची की कधीतरी आपली मुलाखत घेतील, स्पेशल अशी मुलाखत, तर तो दिवस कधी येईल माहीत नव्हतं. पण आत्ता मला वाटते की काहीतरी समाजात आपण नाव केलं आहे, त्याची पोचपावती आहे की सौमित्रच्या मित्रमणीमध्ये मी आलो. ऐक तुझी वाटचाल तशी सोपी नाही आहे. कारण वडाळ्यातला एक मुलगा, अतिशय गरिबीत, मध्यमवर्गीय किंवा त्याच्याही पेक्षा कष्टातून आलेला वर आज इतक्या पातळीवर आला. तू चला हवा येऊ द्या आल्यानंतर लोकांना खूप माहीत झालास, कारण घराघरात पोचायला लागलास, तुझी चर्चा व्हायला लागली, क्लिप्स यायला लागल्या. पण तू जो दिसतोयस
तोच तू नाही आहेस, त्याच्या पलीकडे अलीकडे खूप भाऊ कदम आहे. तो काय आहे हे मला खूप जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप आहे. त्याची सुरुवात हीच आहे भाऊ, की तुला असं वाटलं होतं का आपण इथपर्यंत येऊ? तुला असं वाटलं होतं का की आपल्या आयुष्यात इतकी वेगवेगळी माणसं आपल्याला भेटतील? तुला असं वाटलं होतं का की आपण या कला क्षेत्रात करिअर करूया ज्याच्यामध्ये आपल्या बापदादांपैकी कोणी नाही? हे सगळं स्वप्नवत वाटत नाही? आणि हे कसं घडलं सगळं? नाही तोच मला खरं तर हे सगळं चमत्कार वाटतोय खरं, की हे माझ्या बाबतीत कसं काय घडलं. कारण मी कधी विश्वास ठेवला नव्हता की मी कधीतरी टी व्हीत दिसेन, मालिकेत दिसेन किंवा चित्रपटात काम करत असताना करत होतो. क्षेत्र माहिती नव्हतं याचं काय आहे. फक्त एवढं माहीत होतं एकांकिका जेव्हा केली मी ह्या क्षेत्रात यायचं की वाटलं की कधीतरी मी एक पुस्तकात शाळेत असताना वाचलं होतं. तेव्हा मी खूप शाळेत असताना शांत, बोलायचो नाही कोणाशी, कुठल्या ॲक्टिव्हिटीत भाग घ्यायचो नाही, असं होतो. आणि वडिलांना खूप घाबरायचो. बरं. आणि मग ते यायचंच ना ॲक्टिव्हिटी हे वगैरे, मला ते आवडायचं. ती पोरं करतात, बरं, अरे हे कसं बोलतात, हे कसं छान गाणी गात आहेत किंवा हे मला का नाही का मला ते कधी आलंच नाही. ते न्यूनगंड राहिलाच होता डोक्यात. आणि मग कुठेतरी वाचलं होतं की आपण असं काम करायला पाहिजे की 10,000 लोक आपल्याकडे बघायला पाहिजेत. मला बोलले हे मस्त आहे रे, हेच व्हायचं आहे आपल्याला काहीतरी. पण हे कसं होईल? मग ही भीती कशाने जाईल? तर स्टेज करायला पाहिजे, त्याने ही भीती जाईल. पण ही भीती बसली कशामुळे होती किंवा न्यूनगंड कशामुळे होता? की लहानपणापासून मला असाच होतास? हो, मला बाहेर कुठे पाठवायचीच नाही घरचे एकट्याला. का? क्या हा हरवेल, याला नाही माहिती काय, असंच होतं. खूप लाड चालू होते माझे. अच्छा, म्हणजे लाडात वाढलेलं बाळा. हां. आणि त्या लाडाचं म्हणजे शाळेत असताना मग तो अभ्यासाकडे दुर्लक्ष, बरं. भलतीच गोष्टीत आवड, कसली भलती? म्हणजे एक मुलांबरोबर खेळणं, क्रिकेट दिवसभर, अरे अभ्यास कर नाही, कुठेही जा मुलांबरोबर. वसाहत होती ना मोठी ती, त्यामुळे तिथे मग पडद्यावरचे चित्रपट बघायला जा. बरं. त्यावेळी ते आवडायचे पिक्चर? हो, म्हणजे मातीत बसून बघितलेले तसे. इकडून कुठले पिक्चर आहेत? आमच्याकडे त्यावेळी सगळे म्हणजे थिएटरला लागायचे ना, त्याच्या नंतर आमच्याकडे यायची प्रिंट. होय. आमच्याकडे एक होते वाडेकर म्हणून, बरं. ते दाखवायचे पिक्चर. म्हणजे आपला शोले दाखवला गेला होता. आम्ही खुश, अख्खी गर्दी त्या ह्याच्यात. नंतर प्रेमरोग म्हणजे लागला होता शुक्रवारी आणि पुढच्या आठवड्यात आमच्याकडे होता पडद्यावर. अशी ती सगळी धमाल होती. आणि खूप लोक, कारण फेमस होती कॉलनी, ते नवीन पिक्चर दाखवले होतं, ते बघायचो मातीत. मग तिथे कधी कधी झोपलोय सुद्धा पिक्चर बघून. हां. आणि मग नंतर कळलं की अरे गेले सगळे. मग मी, पण तुझ्या घरच्यांना सिनेमाची आवड होती? तुझ्या नाही, हे बीज कुठून आलं? म्हणजे नाटकात केलं पाहिजे, 10,000 लोकांना आपण आवडलो पाहिजे. हो. कसं काय? काय आलं, ती बीपीडी कॉलनी आहे, त्याच्या एक मध्ये मैदान होतं. बरं. इथे 40 कॉलन्या, इकडे 40 कॉलन्या. हो हो, मोठी नाटकर्णी पार्क. हो. तर त्या मैदानात सगळे सण व्हायचे, जयंत्या व्हायच्या. बरं. शिवजयंती, आंबेडकर जयंती. आणि त्यानिमित्ताने मग लोकनाट्य, पडद्याचे चित्रपट, नाटक, हे सगळं व्हायचं. आणि ते बघायला कव्वाल्या, ज्यांना माहिती असतील कव्वाल्या, त्या बघायला आम्ही जायचो. मग ईद असेल तर ते ईदला त्या मशिदीजवळ तिकडे त्या हिंदी कव्वाल्या व्हायच्या, त्या पण बघायच्या. आणि म्हटलं हे काय, ही लोक कशी मस्त आहे. म्हणजे पडदा तो असा असतो ना बांधलेला, तो गावाचा. हां. तर त्याच्या खालून हे काय करतायत, हे कोण आहेत, असं ते हाकलायची लोक. मग मागे कळायचं मेकअपचं हे आहे. मग तिथून काय ते आवड होती, ते बघायचं वाकून बघून कोण काय. मग तो माणूस बघायचो मी ते मेकअप करताना. मग स्टेजवर आलं की हां ह्यालाच बघितलं होतं मी वगैरे, ते कुतूहल सगळं. बरं. आणि तिथून ते सुरू झालं, डोक्यात बसलं ते, पण करता येत नव्हतं. आणि मग ते मी सुरू झालं, जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तिकडे बघायचो कार्यक्रम. आणि करता करता हे आपल्याला येत नाही हे मी जेव्हा 10वी वगैरे माझी झाली, त्यानंतर कॉलेजला गेलो तिकडेच. म्हणजे माझं कॉलेज पण असं अरेंज केलं होतं घरच्यांनी, शाळासुद्धा किती वडाळ्यातच असेल आणि कॉलेजसुद्धा वडाळ्यात असेल.
वडाळाचं विश्व. बस त्यामुळे मला खूप इच्छा होती आंबेडकर कॉलेजला जावं. का तर मला ट्रेननी जाता येईल. हां, का तिथून बाहेर पडलो नव्हतं मी कधी. त्यामुळे त्या ह्याच्यात होतो मी. आणि त्या गोष्टीसाठी बाबा मला हे यायला पाहिजे, माझ्यातली भीती जायला पाहिजे, ही मीच घालवू शकतो. म्हणजे जन्मापासून पार 11वी-12वीपर्यंत वडाळ्यातच होतास तू? तू ट्रेननं प्रवास केला नव्हतास? नाही, म्हणजे तसा फिरलो नव्हतो. अच्छा, कुठे कामासाठी जा, कुठे काय असं नाही. बरं. हां, गेलो तर मित्रांबरोबर म्हणा असं. पण जेव्हा मी अजून एक गंमत सांगतो त्यावेळेची, जी वेगळीच आहे जरा. काय? लहान होतो आम्ही, म्हणजे 6वी 7वी. आणि आमच्याकडे त्या कॉलनीत एक मुलगा होता. तेव्हा ना हे चालायचं, सिगरेटची पाकिटं गोळा करणं. हो, सगळ्यांनी केलेली आहेत. हां, तर तो मला घेऊन जायचा आणि रेल्वे पटरीमध्ये उतरवायचा, रेल्वेच्या लाईनमध्ये उतर, आणि हे पाकिट पनामा, ते उचल, चारमिनार वगैरे, गायछाप वगैरे टाईप सिगरेटचे, ते उचलायचं. ट्रेन आली की तो मला वरती घ्यायचा. बरं. हां, हे मला कळत नव्हतं त्यावेळी की काय करतोय मी. हां, आणि मग एक कळलं मला, म्हणजे पहिला जो चित्रपट बघितला मी, ते पैसे साठवले मी, 10 पैसे असे. कुठले? कशात आलेले पैसे? नाही, घरातून दिलेले. अच्छा, बरं. असे साठवले 10 पैसे. ह्याचे 70 पैसे जमा झाले. बरं. आणि 70 पैसे तिकीट होतं डर्बी, आपल्या याला डोंगरी. डोंगरीला डर्बी थिएटर होतं, हो, टॉकीज. बरं. 70 पैसे जमून मी पिक्चर बघायला गेलो एकटा. मला माहीत होतं ही ट्रेन तिथपर्यंत नाव वाचायचं फक्त ना, तिथे उतरते, ह्याचं तिकीट काढलेलं नाही. मी विदाऊट, असं वाटतं आपली ट्रेन माहीतच नाही, अशी भीतीच नाही, कारण तो न्यायचा. त्यामुळे तिकडची भीती गेली होती. मग बसलो, गेलो त्या पटरी, म्हणजे स्टेशनला नव्हतं, उतरलो, पण पुढे चालत त्या पटरीमधून जावं लागायचं. मग तिकडे राईटला टाकी असे, तिथे उतरायचं, मग तिथून चालत त्या गल्लीतून जायचं, आणि मग लाईनीत तिकीटला उभं राहिलो. बरं. मग तिकीट काढले, पिक्चर बघितला पहिला, जंजीर, 70 पैशात. आईला तो पिक्चर मला एवढा आवडला. त्याच्यातलं ते गाणं जे होतं ते मला खूप टच व्हायचं. कुठलं? कारण काय आहे, आपण दिसायला आहे असं नाही, कोण किंवा काय दिसतो असं वगैरे नव्हतं. त्यामुळे कुठे कोण घेणार आपल्याला, हे जे करायचं आहे ते आपल्याला येत नाही, ही दुःखाची भावना सतत. मग मला ते गाणं, ते असं असलं ना दुःखात, सॅडमध्ये मी का ते गायचो गाणं. म्हणजे मनात. कुठलं गाणं? बना के क्यू बिगाडा रे, बिगाडा रे नसीबा, असं. त्यामुळे ते फील व्हायचं, यार माझ्या बाबतीत काय होते, मला काय येत नाही, बाकीची बरं कशी हुशार आहेत. ह्या कुठून, याच्यातून मला बाहेर यायचं होतं. आणि म्हणून मी एकांकिकेमध्ये, म्हणजे आम्ही अभ्यास करायला 10वीच्या वेळी, तेव्हा एक होता, तो बोलला मी डायरेक्शन मला आवडतं, मी करतोय डायरेक्शन. एक बोलला आपण नाटक करूया. म्हणलं करा. 10वीत? हां, 10वीचा अभ्यास करतात. बरं. मी म्हटलं अरे पण तू करू. मला नाही. अरे तू चांगले जोक्स वगैरे करतो, सांगतो, ते आम्हाला हसायला येतं, मग तू कर. बोललं नाही रे, मी कधी केलं नाही. म्हटलं बघूया, चल करूया. आणि मी केलं ती एकांकिका. आम्ही करायचो प्रॅक्टिस. ती त्याच मैदानात स्पर्धा असायची नवरात्राला. घेतला भाग, मिळालं प्राईज मला, वाटी मिळाली स्टीलची. हो. आणि बरं, तो जज होता, तो ओळखीचा होता माझ्या. बरं, मला वाटलं त्यांनी मला ओळखतो म्हणून दिलं, तर मी त्याला, तो आदल्या दिवशी आलेला रिझल्टच्या आमच्या इथे गल्लीत, तो लगे सांग ना कोणाला मिळणार आहे. तो एवढा प्रामाणिक निघाला, बोलतो नाही मी नाही सांगणार. त्याला पहिल्यांदा जजचा मग तो खूपच एकदम, आपण कसं मॉनिटर केलं की प्रिन्सिपलच्या पुढे कडक एकदम नियम. तर सांगितलंच नाही, म्हणून नंतर डिक्लेअर केल्यावर मला ते कळलं. अरे म्हटलं थँक्यू दिल्याबद्दल. बोलतो नाही, तू बेरिंग सांभाळलीस कॅरेक्टरची शेवटपर्यंत, सुरुवातीला धरली होती शेवटपर्यंत. काय आपल्याकडे काय होतं की मध्ये बोलण्यापुरतीच बेरिंग असते, नंतर सुटते. तर ते नव्हतं झालं माझ्याकडून, आणि ते मला माहित नव्हतं. पण माझ्या तेव्हा बेरिंग म्हणजे काय माहित होतं का तुला? नाही, सांभाळणे, बेरिंग सोडणे. पण असं असतं एवढं. आणि ते बेवड्याची भूमिका होती ती. त्यामुळे बेरिंगचा प्रश्नच नव्हता, तो हालतो बोलतो एवढंच. त्यामुळे तसं मिळालं. आणि मग आयला कौतुक, हे मस्त आहे, आपल्याला येतंय. आणि हा जज दुसऱ्यांनी केलंय आपल्याला, आपल्या घरच्यांनी नाही केलेलं. त्यामुळे हे काहीतरी आहे चांगलं. मग तिची ओढ
मग घरी काही कौतुकच नाही ना, नाही हे असलं आहे. वाटी घेऊन दाखवली नाही घरी, ते काय कोण कोण विचारते. त्यावेळी इज्जत नव्हती अशी की घर काय काम माझ्या पोराने केलं. तर त्याचं कधी कौतुक नाही झालं घरात, कारण त्यांनाच माहिती आहे ते काय करतोय, नाटक कुठल्या पोरांबरोबर असतो हा. कारण नाटकवाले म्हणजे पोरं चांगली अशी नाही समजत ना. मग आम्ही हो समोरच स्लम एरिया होता बाजूला, आणि तो स्लम म्हणजे तिकडे डेंजर, म्हणजे ते समजायचे घरची ही वाईटच पोरं. आणि मग त्यांच्या तिकडे जाऊन काल ते केंद्र होते तिथे रिहर्सल्स करायचो आम्ही एकांकिकेची. मग तिथे किशोर चौगुले, कमलाकर सातपुते हे तिथे राहायचे. बरं. त्यामुळे त्या याच्यातून माझी ओळख झाली आणि मग आम्ही करायला लागलो. मग ते नाटक करता करता कॉन्फिडन्स यायला लागला. पण ते जे 10,000 लोकांबरोबर परफॉर्म केलं पाहिजे, हे कुठं वाचलं होतं आणि कधी वाचलं होतं? ते पुस्तकात शाळेत असताना कुठेतरी धड्यात होतं. बरं. ही वाक्य ते डोक्यातच बसलं माझ्या की हे मला हवं आहे. आणि ते जाईना काही गेल्या, तेच का आठवत आहे मला म्हटलं. कारण आपल्यात कॉन्फिडन्स नव्हता, काय नव्हतं, आणि ह्या सगळ्या गोष्टी होतच होत्या. ते पण त्याच्यावर मात करत बोलत नाही, आपण बिंदास करायचं. एवढंच सांगितलेलं नंतर की समोरची भिंत आहे, काळो ऑडियन्सकडे नाही बघायचं. ज्यांनी डिरेक्ट केली एकांकिका, ते नंदू कोळी म्हणून होते, त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही याला समोर ब्लँक आहे सगळं. त्यामुळे मी कधी असं बघायचंच नाही ना समोर समोर. त्यामुळे भीती घालवली ती, पण प्रत्येक वेळी यायची. असं नाही की हे गेलं आहे. आणि तेव्हा ग्रुप असायचा, तेव्हा ठीक होता, एक वाटून घे तू बोल ते व्हायचं. एकीकडं तू कॉलेज केलंस, एकांकिका करायला लागलास. मग एकांकिका जसा करायला लागलास तसं तुझ्यात काय बदल व्हायला लागला? हो, म्हणजे ते कळायला लागलं की कॅरेक्टर काय असतं, त्याचं वय काय आहे, सध्या जे चालू आहे तो कुठे राहतो, हे सगळं विचार करायला लागलो होतो. हा तुझा तूच करायला लागला? नाही, त्यांनी सांगितलं होतं ना, बोलायचं, डिस्कस व्हायचं, असं असं. त्यातला किशोर चौगुले शिकायला जायचा शिबिर. बरं. त्यांचं नाव येत नाही मला, त्यांच्याकडे. बरं. त्याच्यामुळे तो ते डिस्कस करायचा एकांकिका बसवता. बरं. काय कॅरेक्टर असतं, कसं हे करायचं, त्यामुळे ते कळत गेलं. अच्छा असं असतं. मग हे म्हणजे एकलव्य होता असतो. हा तसा कुठून तुम्ही लांबून येतो ते घेत होतास? घेत होतो. अरे वा वा. आणि मग त्यातून शिकत शिकत ते लक्षात ते कायमचंच राहिलं. पण मग याच्यामध्ये शिक्षण हा भाग होता का? हो. शिकत होतास, अभ्यासात कसा होतास? आणि दुसरी गोष्ट, नाटकाच्या गोष्टी तुला कळल्या, पण व्यक्तिगत भाऊ कदममध्ये बदल व्हायला लागला का? जो न्यूनगंड होता, फार बोलत नव्हता, कशात जात नव्हता, त्याच्यात बदल व्हायला लागला होता का? हां, त्याच्यात नंतर झाला. म्हणजे मी अभ्यासात तसं विचारलंस म्हणून ते नव्हतं काय. बरं. म्हणजे केला असता तर खूप चांगला केला असता मी, केला असता. पण आवड झाली ह्या गोष्टीची. बरं. आणि तसे मित्र पण नव्हते आपले, असतात ना अभ्यासू लागतात आजूबाजूला. तर तिकडे, कारण मी म्युन्सिपाल्टीमध्ये शिकलो पहिला 7वी पर्यंत, तिकडे पासच करत होते, त्यामुळे ते वळणच लागत नव्हतं. मग मला शाळा मिळाली ज्ञानेश्वर विद्यालय. ती कडक शाळा, 1 मार्क वाढवायचे नाही. आणि ते काय शिकवत होते ते कळायचं नाही मला, कारण 7वी पर्यंत गेलो ना, पुढं झालेला. पण ते खूप महत्त्वाचं ठरलं या गोष्टीत, की स्वतःहून स्वतः शिकणं. की आता 8वीत तर उडालो आहे, फेल झालो, पण येत नाही आपल्याला, मग आलं पाहिजे. मग अभ्यास करणं, मग स्वतःच शिकून गेले. क्लासेस वगैरे भीत नाहीच. किंवा वर्गामध्ये मी बाबा हातवर करेन कधी आणि उत्तर देईन असं नाही. कधी शाळेत डेंजर होती एकदम आमची. आणि एकदम असं म्हणजे एका वेळी असं झालं की दादरला आम्हाला भेळ बनवायचं असायचं एक दिवस कुठला तरी. तर बाई बोलल्या भेळ बनवायची आहे, एक तर कांदे बटाटे काय कांदे मिरच्या कोण आणेल. तर एक होता तो कार्टून, त्याच्यामुळे मी मस्ती करण्यात होतो हुशार, अभ्यासात नव्हतं तिकडे. तर मागे बसायचं ना शांत, चेहरा माझा जो आहे इनोसेंट, क्या बात आहे, तो आलेलाच आहे तो. आणि तर तो बोलला की ह्याला माहिती आहे. तुम्ही हे अरे म्हटलं हो बाई मला नाही माहिती, कारण मी कुठे गेलोच नाही ना बाहेर. तर त्या बोलल्या हां आपल्या वर्गात आहे. आणि 6 महिने झाले होते वर्ग सुरू होऊन. त्या बाई म्हणला हा आपलं हो बाई. म्हणजे एवढा मिसळून मिक्स झालेलं कलर कोणालाच माहीत नाही आपल्या. त्यामुळे ती ख्याती आपली. ते म्हटलं नाही, पण
झालं हळूहळू होत गेलो. वडिलांना तर भीतीच होती, हा 10वीला काय होणार आहे काय माहिती. म्हणजे वडील तर शॉकच बसले माझे की. आणि 10वीच्या वेळी 10वीचा किस्सा म्हणजे शाळेत आम्हाला शिबिर होतं अभ्यास जे 10वीचा वर्ष. आणि प्रिन्सिपलला कळलं होतं की ही जी टाळकी आहेत 4 ती फेल होणार आहेत. त्याच्यात मी पण होतो. आणि आपला रिझल्ट जाणार म्हणजे जो 99.100% लागायचा आमच्या शाळेचा रिझल्ट, तो हे घालवणार, हे लोक घालवणार, ह्यांच्यामुळे जाणार आहे. आणि मी राहते ना आपल्या शिबिर मी घरी करतो, मला नको ते विचारायची डेअरिंग नाही ना. मग प्रश्न आले तर विचारायचं कसं सरांना, ती डेअरिंगच नाही. त्यापेक्षा मी माझा करतो. मग मी घरी अभ्यास करत होतो, काही बसलो होतो आणि मॅच होती तेव्हा. मी नाही बघायचं, मला मॅच भला अभ्यास आहे आपण करूया. अचानक एक माणूस वॉचमॅन आला आमच्या शाळेचा, त्यांनी भाऊ खेळत होता माझा छोटा खाली. तो आला वरती, अरे भाऊ तुला शाळेत ते बोलवते ते तो शाळेतले आले शिपाई. बोललो शिपाई कशाला आलं काय माहीत नाही म्हणून गेलं. काय करतोय मला बोलला. तो मला अभ्यास करतोय. कसला डोंबलाचा, चल शाळेत बोलवलं आहे. हां आपटे मॅडम बोलवले चल. अरे ते मी म्हटलं काय करू. मग चुरगळलेली ती कपडे इस्त्री केलेले होते तेच घातले. हा कुठे राहतो तो दुसरा मित्र, बोललो तो तिकडे चल तिकडे. घेत पिशवीत दप्तर त्याच्याकडे गेलो. तो मॅच बघतोय वडिलांनी तो मस्त. आयला म्हटलं हे काय वातावरण. आणि हा आला शिपाई काय हा कुठे आहे प्रभू तो काय मॅच बघतोय. वडील मॅच बघतोय या हात या चहा घ्या. मला बोलतो चहा, बोला मला नको चहा. अशी 3-4 आम्ही पकडले. तरी एक क्रिकेट खेळत होता प्रॉपर, घेऊन गेले शाळेत. आपल्या मॅडमने काढली छडी, 60 मारले सगळ्यांना हातावर. परत खाडे जर केलं तुम्ही शिबिराला यायचं, हॉल तिकीट मिळणार नाही. देवा म्हटलं बाबा वाट दप्तर कुठे देतो. बोललं हे काय म्हणलं बोल बोललो काय आपली अवस्था आहे. बोल ते शिबिर झालं आम्हाला 9 वाजेपर्यंत बसायचे रात्री. त्याच्यामुळे मी पास झालो 10वी. नाही तर शक्य नव्हतं. आणि वडील शॉकच. आणि 60% मिळाले मला. हो खुश एकदम. मी पण उडालो होतो पहिला, म्हणजे वडिलांचं तर मला मिळाले. पण ते जर केलं नसतं ना, हे सगळं शिस्त जी आहे म्हणजे घरात जी होती, आता शाळेत जी लागली. आणि कॉलेजला असताना मित्रांनी, माझ्यावर एकच मित्र होता, मैत्रिणींचा काही संबंधच नव्हता ना. का आमच्याकडे पैसे नसायचे, ग्रुप करायचा कसा, खायला कुठे जाणार. मग माझ्याकडे काय असायचे त्याच्याकडे मग चपाट कॅन्टीनला. बरोबर. अशी मैत्री माझी राहिली. आणि सगळी लोक चांगली मला. पण या सगळ्यामध्ये आता तुझ्या घरी लहान भाऊचा उल्लेख केला असतो. तुम्ही किती भावंड. दोघं भाऊ. मोठा तू. हो. आणि अर्थातच त्यामुळे मोठ्या भावाकडे जबाबदारी असते की लवकर तू कमावता हो, लवकर शिक, लवकर आता लग्न पण लवकर कर, मार्गी लाव. घरी हे प्रेशर होतं का. नाही, कारण तेव्हा वडील कामाला होते आणि मी कॉलेज करेपर्यंत ते जॉबलाच होते ना. त्याच्यामुळे काय तसं हे नव्हतं की तू जॉब कर. मी सांगायचो त्यांना मला तुमच्या इथे जॉबला बघा, कॉलेज जेव्हा संपत आलं त्यावेळेला नको. मला का नको म्हटलं. मला जॉब तिथे क्लिअरिंग एजंटचा जॉब होता. बरं. आणि तिकडे असं होतं की तिकडे कोणी फसवू शकतं मला. आणि त्यांना भीतीच होती याला फसवणार कोणी. हा तसा नाही आहे ना. 4 छोटा भाऊ माझा चंट आहे. हां तो मस्त. मी नाही. त्यामुळे मला ते नको ते लोक काहीतरी फ्रॉड करतील तुझ्यावर टाकतील. कारण त्याच्यात पैसे जास्त मिळायचे त्या कामात. आणि मी बोलतो मला ठेव ना तिथे. ते नाही ठेवले त्यांनी. त्यांच्या मग या सगळ्यामध्ये नाटक एकांकिका करत होता. चालू होती एका साईडला चालू होतं. हो. म्हणजे मी हे इकडे एकांकिका किंवा नंतर असं सांगेन की नाटक सोडलं होतं मी नंतर. म्हणजे लग्न वगैरे झालं होतं आणि वडील गेले होते तेवढ्यात. ते रिटायर झाले आणि दुसऱ्या दिवशी काय बोलतो. हां अशी घटना घडली. त्यामुळे ते खूपच अंगावर म्हणजे अचानक मला काही जबाबदारी माहिती नाही. म्हणजे आम्ही तुला सांगतो लिटरली BPTमध्ये लाईट बिल भरायचं, पाण्याचं आणि बाकी काही असेल मेंटेनन्स हे माहितीच नाही आम्हाला. कारण कंपनी भरायची. त्यामुळे ह्या गोष्टीच माहीत नव्हत्या. आणि जेव्हा तिथून आम्ही वडील गेल्याने ते काय अचानक ना हे सगळं, अरे बापरे. आणि मग सगळे मला म्हणजे असं झालं काय करू आता. हे हक्क घर आहे, बायको आहे सगळं. तर म्हणजे नाही नंतर लग्न आलं पण ह्या गोष्टी कशा सांभाळायच्या.
आणि काहीच चलाकी नाही. पण वडील कशामुळे गेले अटॅक अचानक गेले. दुसऱ्या दिवशी? हां, म्हणजे ते ॲडमिट होते 15 दिवस. ते कधी बाईकवर बसले नाही कोणाच्या. बर. ते फक्त काम घर एवढंच होतं त्यांचं. आणि शेवटच्या दिवशी रिटायरच्या आधी 15 दिवस कोणाला तरी बाईकवर बसले, स्पीड ब्रेकरला ती आदळली. तर हा मणका इकडचा हे हाड आहे ना, हाड ते सटकलं इकडचं. ते सटकलं आणि ते घाबरे खूप होते. त्यामुळे ते घाबरलेच. आता माझं काय खरं नाही. आणि ॲडमिट झाले तर ते बेडवर 15 दिवसच ॲडमिट अचानक. आणि ते रिटायर्ड व्हायला मग सही करून दिली फक्त. दुसऱ्या दिवशी गेले. त्यांनी पैसा बघितला नाही, काहीच बघितलं नाही. म्हणजे ते जे स्वप्न राहिलं, मी त्यांना आज जे दाखवायचं होतं ते राहिलं. आणि ती जबाबदारी मग अंगावर. मग आम्हाला 6 महिन्यात ते सोडायचं आहे. हो, ते गेलं. घर. हो. घर सोडायचं आहे. मग डोंबिवलीत घेतलं. मग तू काय करत होतोस तेव्हा? 6 महिने तर काही नाही ना, शोधत होतो ना. मग मी गेलो यांच्याकडे, आपले घोसाळकर यदाकदाचित नाटक चालू होतं. मग हां, नाही तिथे येतो मी. पण मग 6 महिने चरितार्थाचं साधन काय होतं? म्हणजे तुझं तू काय जॉब करत होतास, कुठे जॉब नाही, पकडलास? तोपर्यंत वडिलांचे पैसे होते. पैसे होते. हो. ते रिटायर झाले, त्यांचे मिळणार होते. मग कसं कसं चालू होतं घरात. बाकी काय माहितीच नाही. तोपर्यंत तुम्ही त्याच्यातच डोंबिवलीला शिफ्ट झाला. हां, त्यानंतर त्यांचे पैसे मिळाले. मग तिथे घेतले आम्ही, फ्लॅट घेतला. आणि मग तिथून मग एक दुकान, आईला वाटलं की एक दुकान घेऊया. बरं. ते पागडीचं आहे, ते स्वस्त मिळतं. ते घेतलं. आता म्हटलं काय करणार, म्हटलं मग आपण, मग भावाच्या डोक्यात आलं आपण पानाची गादी हे करू. म्हणजे त्याच्यात तंबाखू असे सुट्टे असतात ना, आपण बघतो ती, म्हणजे ही मावा बनवतात ती नाही. आणि मग सुट्टी पान. आणि कोकणी आमचा मालवणी क्राऊड खूप होता एरियात. त्यामुळे मला माहिती आहे आजी खायची पान, आजोबा पण, त्यामुळे ते पान ते माहिती होतं. मग ते यायचे. मग हे करता करता घोसाळकरांचा विषय आला. हां, मग काय करू की तिथे कुठं पोहोचलास तू? एकदम कुणामुळे पोहोचलास? तिकडे किशोर चौगुले, मी आधी ते एवढंच ना नाटक केलं होतं. होय. ते माहीत होतं त्यांना. होय. नंतर बंद झालं, गॅप झाला. एकांगी वगैरे चालू असायची, स्टेट लेवलची काही नाटकं. त्यामुळे मग कसं आलं, माहीत होतं त्यांना. आणि ते मला जेव्हा करायच्या वेळी विचारलं होतं त्यांनी, मेन ह्याच्यात पहिलं नाटक यदाकदाचित. म्हटलं नाही, मी नोकरीला आहे. त्यावेळी जॉबला जायला लागलो होतो. हां. किती नोकऱ्या केल्यास तू? 4-5 तरी केल्यात त्या काळात. हां. बरं. याला सुद्धा होतं कस्टम ऑफिसला, ते मतदानचे हे बनवलं कॉम्प्युटरवर, ते सगळं काय काय तसं केलं आहे मी. एकाकडे हे होतो मी, पिऊन होतो एका ऑफिसला. चहा बनवून द्यायचं, मला येत नव्हती, पण मित्रांनी ठेवलेलं 1000 रुपये मिळतील. मी इथून जायचं चर्चगेट त्या साईडला कुठेतरी होतं ते केलं आहे मी. त्यामुळे मला आता काय, मला समोर काय दिसत नाही ना. ग्रॅज्युएशन आहे पण तशी नोकरी नाही. आणि बोललो हे काय करणार, घर तर मी वडापाव खाऊन राहीन, नाटक करून कौतुक ऐकून, पण घरचे उपाशी राहतात, सांभाळणार कोण. म्हटलं म्हणून दुकानकडे. बरोबर. मग ते चालू असताना घोसाळकरांकडे जाऊया म्हटलं, आता जर नाटक त्याने विचारलं होतं तुला आधी? हां, तेव्हा करशील का? तेव्हा मी नाही म्हटलं. बरोबर. जेव्हा आता मला कळलं की नाही, आता एकटंच सांभाळायचं, मग मी गेलो, भेटलो, मला काय असेल तर सांगा. रिप्लेसमेंट मग केली मी तिकडे त्या ह्याच्यात यदाकदाचितमध्ये. कोणाची केली? आपला समीर चौगुलेची शकुनी करायचा, त्याची पण केली. आणि अजून एकाची केली मी, भीम पण करायचो नंतर. हां. मग ते नागपूरला त्या बसमधून नाटकाच्या प्रवास जायचो आम्ही. मग ते वरती झोपायला, कारण त्यांच्या ठरलेल्या सीट्स असतात. मग आम्ही वरती झोपायचो, जिथे पत्राजवळ आहे. आणि मेमध्ये नागपूर काय असेल, अरे बापरे. तरी आम्ही काढले. झोपच यायची नाही, मला सवय नाही ना ह्या सगळ्या. का जिथे राहिलो तिथे व्यवस्थित पंखा, लाईट. आणि हे आता अंगावर आलं सगळं. हे अचानक मी जेवायचो नाही दुपारी, कारण मला सहन नाही व्हायचं ऊन ते. पण या सगळ्यामध्ये भाऊ एक दिशा सापडते आपल्याला की आता हेच करायचं. ते कधीला वाटलं तुला? हां, ते नंतर काय झालं, आलो डोंबिवलीला, हे करत होतो नाटक. ते करता करता ते पुरायला नाही लागले पैसे, की आता हे नको बाबा, हे आणि काय होत नाही का. 10 शो केल्यावर 1,500 रुपये मिळायचे. 150 रुपये नाईट होती तेव्हा. आणि पाय पण दुखायला लागलेलं, शकुनी ते आपटून आपटून ते व्हायला, बोलले हे भयानक व्हायला लागले सगळं. आणि पाकिटी तसं. नंतर काही नाटकं केली, रिहर्सल्स करायचं 2 महिने, एकच शो व्हायचे, 2 नाटक बंद. बोले आणि घर नाही चालणार. म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मग बोला बंद करूया, हे नोकरी बघूया. बरं. आणि मी नोकरी करायला ॲप्लिकेशन, आमच्या सोसायटीत एक बँकवाले राहायचे,
बायकोली त्यांच्याकडे जा, ते सांगतील ते असेल काय, कुठलीही द्या म्हणालो. दिलं मी. आणि त्या दरम्यान हे चालू असताना विजय निकमांचा फोन यायचा. एक नाटक लिहिले जाऊ तिथे खाऊ, त्यात तू लीड करतोयस, तू ये. म्हणलं सर नाही, मी जॉबच्या पाठी आहे. पण कधी होईल? होईल आता पुढच्या आठवड्यात सांगते. आणि मला नाटक करायचंच नव्हतं, कारण मी त्यांना ते नोकरीला होते. होय. त्यांना पगार, माझं काय सांगू त्यांना. म्हटलं अरे नाही तू ये. म्हणलं नाही नाही सर, आता पुढच्या आठवड्यात. अजून ढकलायचो मी. आणि जोपर्यंत त्यांचा मला रिप्लाय येत नाही, तो रिप्लाय आलाच नाही मला. बरं त्याच वेळी नेमके ते कोल्हापूरला शिफ्ट झाले, त्यांची बदली झाली. आयला बोला ह्यांची बदली तेव्हाच व्हायला पाहिजे होती, मी जेव्हा त्यांनी ॲप्लिकेशन दिलं. ते असते तर काहीतरी झालं असतं. मग ते तिकडून अरे होईल रे होईल भाऊ. ह्याला बोललं मग इकडून मला फोन येत आहेत, करू काय. मग शेवटी मी न राहून मग काय झालं, विजय निकम आणि मंगेश साळवी हे दोघं गोरेगाववरून बाईकनी डोंबिवलीला आले. त्यावेळी घरी माझ्या समजवायला की याला नाटकात तू कर, पाठवा. आई, बायको, मी, भाऊ सांगतात याला पाठवा, याच्याकडे टॅलेंट, याला नाही माहिती. विजय निकम म्हणले याला खरंच पाठवा. मी बघ काय होईल तरी होईल. तर मी म्हटलं आता हे ऐकलं. बरं थांबले. बोललो तुम्ही आता जेवूनच जा. पण निकम ते सोडत नव्हते मला. काय सकाळी तरी बदलेल विचार ह्यानी ते रात्री थांबले घरी. हो, ते काय घेऊन डोक्यात आलेले माहीत नाही, पण ते तयार करूनच जावं यायला असंच. आणि झालं. मी जेव्हा नाटक स्वीकारलं निकमांचं की ठीक आहे मी करतो सर, आणि घरच्यांना सांगितलं मला 1 वर्ष द्या, झालं तर झालं, नाही तर मी जॉब बी काही करतो, हे ठरवलं मी. 3ऱ्या दिवशी मला कॉलचा फोन की बापरे. म्हणलं मी नाही आता नाही करणार, मी आता दिलाय शब्द, आता मी नाही करणार म्हटलं जॉब. आणि तो पण ते बोललं ह्या घटना का घडल्या, तो तेव्हाच का जायचा होता कोल्हापूरला, आणि मी घेतल्यानंतरच कॉल काय. मी 3 आठवडे काढले कसे कसे थांबत. नाही मला म्हटलं रंगभूमी कदाचित बोलवत असेल. आणि ती खरंच बोलवत होती. त्याच्यानंतर मी मागे आलोच नाही. वा. नाटकच करत राहील आणि इथपर्यंत आता करतच आहे. त्यानंतर कशाची नाटकं केलीस तू? त्यानंतर मी यदा कदाचित भाग 2 केलं. होय. त्यानंतर अजून हे आपलं एक डाव भटाचा केलं. या सगळ्यामध्ये तुला असं कधी वाटलं की आता आपल्याला हे जमेल आणि हे आपण करायचं आणि आता हेच करायचं, ते एवढंच ना करते वेळी. कारण ज्यासाठी मी नाटकासाठी किशोर चौगुलेला बोललो होतो मला छोटा रोल दे, हे 2 अंकी नाटक पहिल्यांदा करत होतो. बोले हे माझ्या मोठं नाही लक्षात राहणार, छोटं दे म्हणजे मी पटकन करून जाईल. लक्षात नाही राहणार. हा म्हणजे त्यावेळी भीती ना, कारण विजय निकम, संदेश जाधव, अनुपमा ताकमोगे हे मोठे त्यावेळी मेडल मिळवलेली लोक. आणि त्यांच्यात जाऊन अरे काय धमाल. म्हणजे ती खरं तर मला वाचताही येईना, नाटक वाचतो ना ते बसलेच सगळे वाचन. माझं वाचन चालू आहे. काय वाचन, मी आधी मेलो होतो. आधीच आपल्याला कॉन्फिडन्स एवढा, ते तुला बोललो की तो न्यूनगंड, आणि ते त्याच्यावरच नाटक आहे न्यूनगंडावर. आणि जो रोल करणार होता ना, जो मी केला, त्यात तो काहीतरी आजारी पडला. कसं असतं बघ. हो. तर सर बोलले तू करशील, आणि मला काही माहीत नाही हा रोल केवढा आहे. मी म्हणलं मी कसं काय, बोला मला नाही माहिती काय आहे ते. अरे मी करून घेतो, तुला मालवणी येतं? बोला हां. घरी बोलतो हां ना, मग हेल काढायचं आहे फक्त, मालवणी हेल पाहिजे. बोला तुम्ही करून घ्या, मग मी करीन. ठीक आहे मी सांगतो तसं बोल. मग मी बोलायला लागलो तसं, आणि मग वाचायला आता वाचन आलं. मी खाली बघूनच वाचतोय, कशाला मेळ नाही चाललं. तर हे लोक सगळे काय निकम, अनुपमा बोलते कोण आहे, कशाला त्याला वाचता येत नाही, तो कसं करेल. हे सगळं नंतर मला कळलं ह्या गोष्टी. खूपच ते घाबरले, कारण त्यांना तिला मुलीचा करायचा आहे आणि मुलीचा रोल तिचा होता, आणि मेन ह्याला जातो येतो, आणि त्याच्यावर कसं करणार. ती फ्रस्ट्रेट झाली होती. काय नाही, मग काय माहीत नाही, हळूहळू रमलो, आणि तो मोठा रोल निघाला ना. मला माहिती नव्हता तोपर्यंत मी करत होतो. जेव्हा कळलं तेव्हा मजा आली. मग सरांनी करून घेतलं ते. खूप कॉन्फिडंट, तू कर बिंदास. आणि तिथून मला, आणि
ते नाटक केलं, त्याला प्राईज मिळालं गव्हर्नमेंट स्टेटचं. आणि त्याच प्रयोगाला पार्ल्याला कॉम्पिटिशन एक होती, तिथे वडील आले होते बघायला. बरं. आणि माझा मित्र त्यांना घेऊन आला होता. आणि प्रचंड टाळ्या वाजत आहेत, लाफ्टर येत आहेत. हे वडील बघतात नाही रडत आहेत असं मित्रांनी सांगितलं मला. की ते रडत होते की ज्या मुलाला आपण काहीच करू शकत नाही आणि तो आज एवढं सगळं. मला ते बघता नाही, बघ सांगितलं त्यानेच मी भारावून गेलो. आणि नंतर मग कळलं की ही येतं आहे म्हणून सगळं आपल्याला. आणि इवन नाटकवाल्यांना पण वाटायचं हा कुठे होता, हा काय कुठे, म्हणजे काय NSD वगैरे गेली आहे काय नाही, एवढं कुठेच दिसलं नाही ना कोणाला कुठल्या स्पर्धेत. तशा उन्मेष आहे किंवा आपली सवाई पुरुषोत्तम सवाई कधीच नाही. मी तिथेच होतं तेवढं. त्यामुळे इथे करताना ते अजब झाले, अरे हा होता कुठे, कोण आहे. आणि मग एक जण विचारायला लागले, मग नाटकात घ्यायला लागले. ते एवढंच ना नाटक तिथून सुरू झालं. या सगळ्यामध्ये सिनेमा पण महत्त्वाचा ठरला तुझ्या. हो, हरिश्चंद्राची फॅक्टरी सारखा सिनेमा असेल त्याच्यातनं एकदमच तू आलास. तो रोल मला आजही आठवत आहे की तो दरवाजा उघडतो आणि तुला सांगतो की करून दाखव, तू तुझे केलेस. तो म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. हे ते इम्प्रोव्हायझेशन होतं का परेशने सांगितलं होतं म्हणून तू तसं केलं होतं? नाही, त्यांनी सांगितलं होतं, पण ते करायच्या वेळी बाबा असं पाहिजे तू. आणि ते मी त्याच्यात अर्धी याच्यातच होतो की एवढ्या मोठ्या लोकांच्यात मला काम करायचं आहे. हे सगळे दिग्गज आहेत, केलेले आहेत त्यांनी थिएटर. आणि परेश मोकाशी म्हटल्यावर एक वेगळाच आदर. आणि त्यामुळे ते मला अजूनही नटवर्य असंच म्हणतात कधी भेटलो का. मग ते आधी रोल वेगळा होता मला. बरं. जे वाचन वगैरे त्यांनी सांगितलं आहे, नंतर ते बोलले ते नको करू, तो हा कर, तो हा बरा जाईल, तुला व्यवस्थित करशील. आणि नशीब त्याने तो दिला. हा, आणि तो मजा करता आली. तुला एक मीडियम चेंज पण असतो ना. नाटक आपण करत असतो, सराव होतो, आणि मग सिनेमा वेगळाच मीडियम आहे, त्यात TV पुन्हा वेगळा मीडियम आहे. इतका तू कोरापाटी होतास आधी की काय करणार माहीत नाही, 100 ठिकाणी कामं केलीस, हे करू की ते करू, आणि आता तू हळूहळू पुढे यायला लागलास. तर ह्या माध्यम बदल कसं काय करून जोडून घेतलं त्याच्याबरोबर? त्या गोष्टी घडल्या माझ्याबरोबर. म्हणजे समजा आता पहिली सिरियल आहे, आता करायची आहे सिरियल, तर असं नाही ना की बोलवलं, एक ग्रुपला बोलवलं होतं. निकमानी एक एपिसोड होता सह्याद्रीचा, त्यांचा एक एपिसोड होता करायचा. मग आम्ही गेलो, चला आयला म्हटलं कसं जमेल हे सगळं, कारण हे जमत नव्हतं, कॅमेरा संबंधच नाही ना काही. कारण मी जेव्हा पाठांतर करायचं नाटकावर, पण त्याच्यात आपलं काय टाकायचं हे नव्हतं, नाही माहीत. हे वेगळं माध्यम. स्टेजला फिरायला मिळायचं हवं तेवढं, बरोबर. इथे एवढंच फिरा तुम्ही. ॲक्शन म्हटलं की मी ब्लँक, आठवायचंच नाही काय मला. कारण मला ना ही माणसं काय आहेत बाजूला खायला, हे मला डिस्टर्ब करायचं. हे हा उभा आहे, तो कॅमेऱ्याच्या मागे उभा आहे माणूस, इथे लाईट धरून कोणतरी उभं आहे, हे का बघतायत, म्हणजे माझ्याकडे का ते मला येतच नव्हतं की हे विसरून जाऊन वाक्य बोलायचे. याला ओव्हरकम कसं केलंस तू? हा, मी केलं. मग मी बोललो आता पुढच्या वेळी जाऊन काहीतरी करूया, आपण ह्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. असं करता करता 1-2 मग मला राजेश देशपांडे यांनी ते मालवणी डेज सिरियल, मालवणी डेजच्या आधी त्यांनी मला गंगूबाईमध्ये घेतलं. त्यांना नाटक बघितलं होतं, त्यांना माहीत होतं ॲक्टर चांगला आहे, त्याला कॉन्फिडन्स यायला पाहिजे. तिकडे पण तेच निर्मितीताई आणि पॅडी बिडी जेव्हा तिथे नाही मी जायचो, नको बाबा ते त्यांच्यात जाऊन विचारलं तर बोलू काय. मग तिथे जेवायलाही नाही, बाहेर वेगळा जेवायचो मी. असं मी ती सतत भीती. मग त्यांनी ती घालवली काम देऊन, याला बोलव रे काय करेल. देशपांडेनी 4-5 सिरियल अशा करता करता. पण भाऊ, हे आता गंमत वाटते ऐकायला, पण इतका साधा सरळ साधा मुलगा, मग तू एक पायऱ्या कशामुळं वर चढत आलास? म्हणजे तुझ्यामध्ये असं काय तू ठरवलं होतंस की मला आता हे माझ्यामध्ये कमी आहे तर मला हे एक्स्ट्रा करायला लागणार आहे? असं आपण ठरवतो ना की माझं वाचन कमी आहे, मला वाचन जास्त करायला लागणार आहे, किंवा माझ्यामध्ये न्यूनगंड तर मला तो ओव्हरकम करायला लागणार आहे. तू तुझ्याबद्दल काय विचार करत होतो अशा वेळेला? नाही, मी तेच म्हटलं की काय मला ना काय, मी काम फक्त करत होतो. मला हे करायचं आहे बाबा, हे नाटक आहे किंवा हे एकांकिका आहे, ही करायची आहे एवढंच डोक्यात. आणि माझ्याकडे आपसूक येत गेलं. हा, पण जेव्हा व्यावसायिक नाटकाचं किंवा सिरियल सिनेमाच्या ऑफर्स यायला लागल्या तेव्हा
हे इतकं सहज होत नाही ना की या मुलाला सहज सगळं मिळत जात आहे, इतकं सहज होत गेलं? हो, तेच सहज म्हणजे मी ओळखीने ह्याच्या ओळखीने आधी कास्ट केलं की बाबा ह्या रोलसाठी हा बरं. सिरियल करताना हा करेल. त्यांना काही त्यांनी कुठेतरी बघितलं असेल मला, कोणतरी आपण सांगतो ना, अरे तो मस्त आहे त्याचं, हे बघितलं का, चर्चा व्हायची, मग त्यातून ते घ्यायचे मला. म्हणजे ते आपसूक येत गेलं माझ्याकडे, मी कुठे गेलो नाही. म्हणजे मी पहिल्यांदा ऑडिशन दिली असेल ना जी, ती डोंबिवली फास्टसाठी, चित्रपटासाठी. अच्छा. मग मी आणि आमचा एक मित्र दोघं आम्ही बोललो आपल्याला काम नाही अरे, ऑडिशन काय असे द्यावं लागेल आपल्याला, तरच घेतील हे लोक चित्रपटात, नाही तर नाही घेणार. कारण आपल्याला काय ते आपल्यालाच माहिती, त्यांना कुठे माहिती आहे. तर मग काय असतो, काय वाचून वगैरे जायचं का पाठबीट, असं आमच्या डोक्यात काही माहीतच नाही. मग एवढंच कळलं होतं की काहीतरी तयार करा पॅरा आणि तुम्ही जा ते करायचं. म्हणजे आपल्याकडे काय पॅरा बिरा नाही रे, हे काय म्हणजे जे देतील ते त्यांना सांगू, माझ्याकडे नाही, मला द्या. मग जो मला घेऊन जाणार होता, आम्ही कॉन्फिडन्स करून मी संदेशला फोन केला मी जाधवला की म्हटलं ऑडिशन चालू आहे का, हां चालू आहे, जा. म्हटलं चल जाऊया चल. तर तिथे जाईपर्यंत हा पाठचापाठी पळाला तो मित्र, त्याची डेअरिंगच होईना वरती यायची. आणि म्हटलं नको, मग मला अरे झालं तर पाहिजे, मीच सांगतोय डेअरिंग करायला पाहिजे. मी केली डेअरिंग, गेलो वरती. तिकडे ते रुयाची मुलं होती. म्हटलं काय तर हवालदारचा रोल आहे, हे डायलॉग बोलायचं. मी बोललो अच्छा हां, म्हणजे देऊया ना, असंच असेल ना ऑडिशन आणि काय. बोललो. मग ते बोलली हां ठीक आहे, तो हवालदारचा एक रोल आहे, ते करायचं तुम्ही. अरे बोललं वा वा वा, ते काम आहे. तुला जे रोल मिळाले ते तुझ्या दिसण्यामुळे मिळाले हां, का तुझ्या अभिनय कौशल्यामुळे मिळाले? मग जे पोलीस जे मला ओळखत नव्हते ना, तर हवालदार, तर हा वाटतो हवालदार, ते तसे मला मिळाले तो रोल. आता नंतरचा जो मी केला फरारी की सवारी, हो, ते मला तिकडे आकाश होता रुयाचाच, ती मुलं आणि हा पण होता मापुसकर ते. तर त्यामुळे ते त्यांनी बघितलेलं मला, हे सगळं चालू सिरियल नाही ते नाटकात तरी बघितलं. तिकडे तसा गेलो, त्यांना तर काहीच माहीत नाही. मग तो रोल दिला, ते इम्प्रोवाइज करायला लावला मला. समज अमिताभ बच्चन तुझ्या ज्वेलर्सच्या दुकानात आला तर काय बोलशील, मग तिथे सुरू झालं असं असं. पण हे समज असं कर, आणि हे आता बघूया, आता अमिताभ बच्चन तुझ्याकडून बसलाय, तर काय करायचं असतं मग तू इम्प्रोवाइज कसं करायचं? काय ते आता त्यावेळी जे येईल ते बोलायचं मी. आणि ते लोकांना आवडायचं? नाही म्हणजे ते शूट होतं ऑडिशन, फक्त ऑडिशनसाठी ते त्यांना दाखवायला विनोदला. मग त्यामुळे ते शूट करून मग एक झालं, दोन झालं, हे काय असं काही बोललं, 3-4 वेळा काय घेता येते, मला माहिती नाही ना असला प्रकार. बोललं हे काहीतरी ना माझं दाखवणार असतील दुसऱ्याला, हे तुला मुद्दाम मला बोलवतात मी करायला लावतं. हुशार आहे तसं असं मला वाटलं. आणि मग परत बोला आता शेवटचं आहे ना, मी नाही तर मी येणार नाही, कारण डोंबिवलीहून बँड्राला जा, हे जा, तुम्ही काय ते ठरवा ना. म्हटलं नाही, ते सर म्हणाले की आम्ही टी शर्ट पे करेंगे हे डायलॉग, आणि मग तो केला. मग तो ते इम्प्रोव्हायझेशन त्यांना आवडलं, मग ते त्यांनी सीनमध्ये पण ठेवलं थोडं माझं. तर ते तसं पण करून मी. तू खूप काम केलं, वेब सिरीज पण केलीस तू आता मनोज बाजपेयी बरोबरची तुझा सिनेमा पण आलाय. तुझ्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे कुठले वाटतात तुला? नाटकाच्या बाबतीतला, सिनेमाच्या बाबतीतला, सिरियलच्या बाबतीतला हा महत्त्वाचा टप्पा ठरला? एक तर तो एवढंच ना, जे नाटकात मला आणलं व्यावसायिक नाटक, मग ते व्यावसायिक नाटक झालं त्यावेळी, मग तिथून एंट्री. आणि मग परत नंतर सिरियल करताना मालवणी डेजच्या आधी मला वाटतं का नंतर, मालवणी डेज तर आहेच, आणि केदार शिंदेने एक सिरियल केली मधु इथे चंद्र तिथे. त्याच्यात मी माझं ते आंधळ्याचं बघितलं होतं तुम्ही, आंधळा जे कसे ते रिॲक्ट होतात बोलतात, ते त्यांनी ते कॅरेक्टर एक लिहिलं स्क्रिप्ट. कोणी? केदार शिंदे. बरं. ते पूर्ण एपिसोड मी आणि आतिशा नाईक, तर ते टी व्हीसाठी झालं. हां, मग ते टी व्हीसाठी, मग ते कोणीतरी बघून मग ते हळूहळू तो एक टप्पा. हां, चित्रपटाचा टप्पा म्हणजे मला वाटतं तसं मोठं काय आलं नव्हतं तेव्हा. म्हणजे हरिश्चंद्र फॅक्टरी मेजर लक्षात राहणारं ते लक्षात राहिलेलं. हां, त्यामुळे कदाचित ते नंतर फिरत असेल. या सगळ्यामध्ये चला हवा येऊ द्या खूप महत्वाचं आहे, कारण त्यामुळे सगळं आयुष्यच बदलून गेलं तुझं. तिथं तुझी वर्णी लागेल असं तुला वाटलं होतं? आणि ती कशी लागली वर्णी तुझी? नाही, ते हे फुबायपू चालू होतं. होय. आणि तिथे साबळे होता,
अँकरिंग करायचं तो. त्यामुळे पुबेपूचे चालू होते एपिसोड. तिथे करणार नव्हतं मी पुबेपू आधी. बरं 3 एपिसोड मी 3 सीझन मी नाहीच म्हटलं. बरं मला ना जमणार ते 3 कॅमेरा. सीझन नाही म्हणालास तू? हां, बरं कारण ते कॅमेरा असतो, मला जमत नाही ते एवढं जागेत. तेवढं मग नाही मला टाळलं ते. शेवटी मला दीपाने फोन केला की भाऊ कर, ऐक सतीश तारे तुझ्याबरोबर. मी तर बोला अजूनच वाट म्हटलं म्हणजे काहीच, ते तर ग्रेट आहेत म्हटलं, प्रश्नच नाही. पण म्हटलं एक विचार केला की चल जा. आणि घरचे मला फोर्स, मुलगी आणि आई, बायको माझी, करा ना ते, हो करा, लोक ओळखतील. म्हणलं लोक कशाला मला ओळखायला पाहिजे, म्हटलं मला यायला पाहिजे ना ते. म्हटलं मी नाही जात. जा एकदा बघा तर. ठीक आहे की दुसऱ्या वेळी काढतील ना, बस. बापरे, एवढं ठरवूनच गेलो तुम्ही मला काढणार, कारण आपल्याला येत नाही. आणि तेव्हा हे होते सारंग, राकेश सारंग. आणि राकेश सारंगनी माझं एवढंच ना पाहिलं होतं. काय बोलतो आईला, कुठली गोष्ट कुठे येते बघ. त्यामुळे त्यांना माहीत होतं हा काय करू शकतो, आणि मला ते जमत नव्हतं हे त्यांना माहीत होतं. पण त्यांनी मला काढलं असतं, पण ते बोलले नको थांब, याला आपण करू व्यवस्थित, हा वेगळा आहे, तुम्हाला नाही माहिती. आणि म्हणून मी टिकलो. आणि मी अजून महत्त्वाचं काम करण्यामागे की सतीश तारे होते, खूप आपल्याला शिकायला मिळेल. आणि 3 महिने मला वाटतं मी एकट्याने त्यांच्याबरोबर काम केलं असेल पुबायपूचं. ते मला कधीच त्रास नाही दिला त्यांनी. जे बोलतात लोक की ते ओव्हरकम करतात, हे दुसऱ्याला चान्सच देत नाही असं बोलायचं, कधीच नाही. ॲडिशन एक पी नाही घेतली, मला विचारल्याशिवाय नाहीच. भाऊ ही घेतो, ही घेऊया आपण, असं करूया. मी उलट सांगायचं नंतर अशी घ्या नाही का ॲडिशन, ती घ्यायची. एवढं माझ्याबरोबर त्यांचं रॅप होतं. या 3 महिन्यात सतीश तारेंकडनं काय शिकलंस? टायमिंग त्यांचं, आणि इन्स्टंट काय टाकायचं, कसा टाकायचा. आणि काही नसेल समजा, आता काही नसेल म्हणजे डायलॉग ते त्यांचा जो प्रकार आहे तो त्यांनाच येतो, असं नाही आपल्याला येईल असं नाही. पण विनोद तयार कसा करायचा, म्हणजे एका गोष्टीतून तो कसा होईल. तर ते बोलले हे तर काही लिहिलेलं नाही, काय नाही, हे कशाने कसं केलं आहे, कसं होऊ शकेल, त्यांनी कसं बांधलं ते कळलं आपल्याला, ज्याच्यात नाही निघत आहे. पण असं केलं तर ह्या बाजूने बघितलं त्या विनोदाला तर निघू शकतो पंच. आता निघत नाही आहे, पण असं शाळाच होते, शाळा सगळ्यांसाठी अख्ख्या आम्ही काम करणारे आणि जनतेसाठी. पुन्हा होणे नाही. पण फू तू 3 सीझन टाळलंस. शेवटी आपल्या त्यात काय होणार नाही, आपण दुसऱ्या फेरीत निघू म्हणून केलंस, आणि मग 3 महिने त्यांच्यावर काम केलंस. मग साबळेने तुला कुठं उचललं कसं? तो तिथेच होता. मग नंतर 4-5 सीझन करतच होतं तिकडे. होय. मग सचिन गोस्वामी आले, मग त्यांना माहीत होतं ना, बघितलेलं, त्यामुळे त्यांना माहिती आहे नाटक का आम्ही करत होतो. तोपर्यंत जरा एक्सपिरियन्स आला होता मला. सचिन गोस्वामीचा किस्सा म्हणजे नाटक एकडाव भटाचा, ते नाटक ते ना इम्प्रोवाइज खूप करतात, खूप त्यांच्याकडे एवढं म्हणजे भांडार आहे. वैभव मांगले होता, भूषण कडू होता, मी होतो. तर मला सवय नाही, मला निकमांची सवय सांगतील हळूहळू ते लिहायचं. तर ते सांगायचे, मांगलेच्या लक्षात राहायचं, मांगले ह्याच्या राहायचं, मी आपला लिहितोच आहे. सर बोलले ए भाऊ हे काय निकमांचं नाटक नाही, लवकर लिही. मला खूप वाईट वाटलं, सरांना माहिती नाही. मी म्हटलं जाऊ दे, मी सोडतोय, मला नाही जमणार, हे बाबा हे असलं एवढं स्पीडली मला नाही येणार. मी सोडायच्या याच्यात बाहेर आलो, कोणामुळे बोललो असेल मी नाही करत, मला नाही एवढं. ते बोलून जातात की लक्षात नाही राहत, लिहिणार कधी काही करून, अरे नको चल. तर मी दुसऱ्या दिवशी गेलो, रिहर्सल होती, घेतलं. आणि एक सीन होता चहाचा. तो मी माझ्या हातून ना एक घडली घटना काय की चहाचा कप उचलायच्या आईची बोट गेलं त्याच्यात, असं मी ॲक्टिंग केली. तर त्याच्यात त्या हवालदार ते एवढे हसले की बोले अरे वा. आणि ते मग तिथून दोस्तीच झाली, जमलं. आणि तो रोल 3च एंट्र्या होत्या मला दिलेल्या, आणि त्या धमाल करत, म्हणजे प्रेक्षक वाट बघायचे की हा कधी येते. मग तिथून ती ओळख आली. त्यांच्या सगळ्या मग चित्रपटात त्यांनी घेतलं मला. एकच जो आता केला त्याच्यात नाही आहे. ते बोलले चला हवा येऊ द्या, आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे. चला हवा येऊ द्यामुळं जे बदललं ते आम्ही बघितलं, मान मराठा पैसा सगळं आलं. तुझ्यामध्ये काय बदल झाला भाऊ, की जो न्यूनगंड होता, किंवा तू तुझ्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे नव्हतास,
म्हणजे जे आता आपण सगळं ऐकतो मी तुझं, मला असं असतं की भाऊला जरा चौकट मोडायला लागले की भाऊ म्हणाचा मी नाही करणार याच्यात. आहे की नाही? असा भाऊ एकदम वेगवेगळ्या प्रकारचे रोल करायला लागला, बच्चन पण करायला लागला, तो डॅनी पण करायला लागला, तो काही सोडे ना. तुझ्यात काय बदल झाला या चला हवा विद्यामुळं किंवा इतक्या सगळ्या कामांमुळं? म्हणजे मला वाटतं ना, मी बदल करायला गेलो नाही, बाकीच्यांनी करायला लावले ते. वा. म्हणजे मला निलेश साबळेने करायला लावला, शाहरुख कर म्हणायचं. अरे मला नाही जमत आहे, नाही तू कर, मजा आहे ना. मग तू काय बरं, शाहरुख पण खुश झाला. ऐसा शाहरुख मैंने देखा नाही बोलता, ये मेरे को आना चाहिए असं तो म्हणाला. सलमान तर होतात ते सगळे, ही ह्यांनी करायला लावले मला, माझ्याकडून करून घेतले. पण समजा आता अगदी अगदी सूक्ष्म प्रश्न विचारतो की तुला शाहरुख खान करायला लावला, तू म्हणा नाही मला नाही जमणार, तो म्हणायचा की नाही नाही तू कर, तुला जमेल, मग तू काय करायचंस? नाही, मला हसायला काय यायचं, कारण मला ते नाही जमत, ते हसणं येत नाही आहे, तर ते कसं करू? हां बरोबर, कसं करू? बरं असं पण नाही ना, 4 दिवस आधी मला सांगितलं आहे, लगेच मग हसायची प्रॅक्टिस केली. हो. हा सांगायचा, तू काय करायचा? तो करून दाखवायचा मला. असं त्याला येतो ना शाहरुख, असं का हस, आणि मला यायचं नाही, मी मध्येच तुटायचं, ते जायचं हसणं. तो म्हणता हां हे चालेल, हेच पाहिजे, तुला येत नाही ते. कारण शाहरुखसमोर शाहरुख खान सगळ्यांनी केलेत तसे, हा वेगळाच होता शाहरुख. त्यामुळे तसं सगळं करत आलो मी त्याच्यामुळे. म्हणजे जे त्यांनी दिलं काम मला, ते कर, होणार. आपण ज्यांना पडद्यावर बघतो, तुला तर सिनेमा पाहायचा इतिहास आहे मोठा. तू पडद्यावर सिनेमा बघितलेले आहेस, तू ते VCR मध्ये व्हिडिओ बघितलेले ते आलेल्या VCR मध्ये. आजचे जे सिनेमातले लोक जेव्हा तुझ्यासमोर येऊन बसायला लागले, बोलायला लागले, तुझ्या लक्षात राहिलेले काय आठवणी आहेत का त्यांच्या, की यांनी मला सांगितलेलं मला लक्षात आहे? किंवा उदाहरणार्थ की शाहरुख खान मला हे सांगून गेलं जे मला लक्षात आहे, किंवा सलमान खान माझ्याशी हे बोलला, हे माझ्या लक्षात आहे, मी विसरणार नाही, असं काही टिप्पणी एखादी लक्षात आहे कोणी सांगितलेली? काय लक्षात राहिली? नाही लक्षात, म्हणजे बोललेच ते लोक, वा छान छान बोलतो, पण ना मला सतत डाऊट यायचा. कसला? की खरं बोलतायत का? वा चांगला होता. हो खरं आहे. म्हणजे कारण आपल्या मराठीत नाही पण हिंदीत ते काही कर, एक डायलॉग बोल, माइंड ब्लोईंग, अशी रिॲक्ट होतात. तर आईला एवढं कौतुक तर कधी आपल्याला पण पटत नसतं ना, एवढं काय माइंड ब्लोईंग, मराठीत तर कधी आम्ही नाही कधी ऐकलं. खरं. मग ते खोटं वाटायला लागायचं की खरंच की काय बोलतायत का, मला असं ते बोलायचं आहे म्हणून बोलतात. ते कधी इथे आलं नाही, गेलं नाही. पण आवडलं ना त्यांना का नाही आवडलं, ही सतत विचार असायचे. कारण आपण केलेलं बाबा, सतत भीती ना की उगाच केलं असतं तर मला स्वतःला पटायचं नाही ते. पण तो एक वेगळा कॅरेक्टर म्हणून लोकांना आवडायचं ते. पण वैयक्तिक मला वाटतं ओके. पण आता ह्याच्यामध्ये आज तू जो काय भाऊ कदम आहेस, तू आता सगळं मिळवलेलं आहेस, लोक तुला ओळखायला लागले, तुझा फॅन फॉलोअर तयार झालेला आहे, सोशल मीडियावर तू चांगला ॲक्टिव्ह झालेला आहेस. असं असताना आता भाऊ कसा आहे? आता पण तो चौकटीत आपल्या पद्धतीनं मला तर करतो की कुणीतरी सांगायला लागतं का बाबा हे कर, मग तो करतो? भाऊ आता कसा आहे? मी तर खरं नाही डायरेक्टर नट आहे. कुठलेही कॅरेक्टर असू दे, तुम्ही सांगा ते माझ्याकडून मी करून घेणार. त्याच्यात काय चेंज करायचे आहेत काय नाही ते, कारण काय कधी कधी आपल्याला नसतं माहिती ना स्क्रिप्ट काय आहे. आपल्याकडे पद्धत म्हणजे तशी अजून ती वेळ नाही आली ना की बाबा हा लीड आहे, हा हे स्क्रिप्ट वाच, आधी दिले गेले. आतापर्यंत केलेले चित्रपट असतील किंवा काय ते आल्यावरच की जे काही स्क्रिप्ट आहे, वाचन आणि हे माध्यमच नव्हती. म्हणजे आहेत पण ती आपल्याकडे नव्हती आली आपल्या कॅरेक्टरसाठी. त्यामुळे तिथे असं पाहिजे, हां असं कॅरेक्टर आहे. तसं डिरेक्टर पण नव्हता की ज्याला कळतं अभिनय काय आहे, ज्याला कळतं डायरेक्शन काय आहे, किंवा ते फक्त राहिलेत म्हणजे असे झालेत काय काही जण जे चित्रपट यायला असे काय जे वाईट केले ते जे आपण आले नाहीत, पण जे चित्रपट केलेत मी ते सांगणारे डायरेक्टर होते. अच्छा. हां बरं. की हा रोल असा आहे, तू असा कर. मग त्याच्यात माझं आउटपुट मी असा केलं तर, जसं शहाणपण का देवा हा चित्रपट होता, त्याच्यात एक ते वेड्याचं येतं. मग मी एक वेडा बघितलेला स्टेशनला, असा जो काही नव्हता, मोबाईल आय एम CBI असं वगैरे बोलत गेला. समोरून ते वेडा होता. सर म्हटलं सर एक वेळा मी असा बघितला आहे, आय एम CBI, येस या नो, असं सगळं चाललेलं. मी ते तसं म्हणजे केलं, त्यांना सांगितलं. मग त्यांनी मला हा एक करतो.
तसं पण मला जे सुचेल ते मी सांग. मला तू ना भाऊ म्हणजे आता इतका वेळ भाऊशी बोलल्यामुळं मला भाऊ म्हणजे तू जी गोष्ट टाळत आलास ना ती गोष्ट तुझ्याकडे येते असं मला वाटतं. म्हणजे कलेच्या बाबतीत तू ज्यामध्ये आत्ता एवढं नाव मिळवलंस ती गोष्ट तू सोडत आला तसं नको ती गोष्ट तुला मिळाली आहे. म्हणजे हे अनबिलिव्हेबल आहे. तू नाटक बंद नाही म्हणून सांगितलं तर तुझ्याकडे परत आलं. तू नोकरी करायची ठरवलीस ती गेली ते नाटक परत आलं. तू जेव्हा ठरवलंस की नाही हे मला नाही जमत आहे फू बाय फू ते तुझ्याकडे परत आलं. हे असंच होत आलेलं आहे. हे हे इतकं सोपं आहे नाही, सोपं नाही आहे खरं तर. नाही म्हणजे ठीक आहे माझ्या बाबतीत घडलं किंवा घडतं आहे पण हे सगळ्यांच्या बाबतीत घडेल असं नाही. कारण मला कधी फोन येतात ना जेव्हा की सर मला काम करायचं क्षेत्रात यायचं आहे तेव्हा मी सांगतो घरी कोण आहेत तुझ्या, म्हणजे तू कमवत आहेस का बाकी घर चालतं तू नाही कमवलंस तरी. नाही मी मग नको येऊ म्हणतो. हां, कारण माझं कसं झालं मी सांगतो मी जेव्हा काम करत होतो शिकत होतो ना शिकण्याच्या ह्याच्यात मी तेव्हा माझ्या घरी वडील कामाला होते जेवायला मिळायचं तेव्हा मी शिकून घेतलं हे सगळं. आता मी काम करतो आहे. आता तुम्ही शिकणार आहात सगळं आणि तिथे सगळं पैसा लागतो इथे. करेक्ट. आणि तू एकटा राहशील रे पण आईवडिलांचं काय. त्यामुळे तुम्ही तसं येऊ नका म्हणजे मला अरे भाऊ म्हणजे हा करू शकतो तर माझा मुलगा नाही करणार असे खूप झाले त्यांचे गैरसमज. पण त्याच्या मागे 20-22 वर्ष जी काय आम्ही काढली एकांगी अगर त्यातून शिक नाही तर काय काय वेगळं शिकत राहिलो सतत. आणि त्याचा अभ्यास करणं स्क्रिप्टचं काय कॅरेक्टर आहे कसं करायचं बाकीची कशी करतात ते काय त्यातून घेतात. आजूबाजूला जे लोक असतात जे छान दिसणारे असतात पॉलिश्ड असतात चटाचट बोलता येतं ग्रास्पिंग पॉवर कपॅसिटी पटापट असते. तू जिथे जिथे काम करतोस त्यांना बघून एक पुन्हा प्रेशर येत होतं ते ओव्हरकम कसं करत होतास कसं करतोस. अगदी अलीकडे झेंडेसारखा सिनेमा तू केलायस तिथं तुझे मोठे मोठे नट आहेत तुझ्या. नाही काय झालं मी करणारच नव्हतो झेंडे कारण हिंदी होता. पुन्हा करणारच नव्हतास पुन्हा दगडातच पडलं तुझ्या. हां, हिंदी भाषा ती आपल्याला नाही. मग चिन्मय मांडलेकर कारण ठरला त्यांनी लिहून ठेवला होता रोल हा तूच करणार भाऊसाठीच आहे. ओम राऊत पण म्हणत होते भाऊ नाही तर कोण असं त्यांचं नंतर कळलं मला. पण हिंदी भाषा आता हे बोललं आपल्याला येत नाही म्हणजे ॲक्च्युली भीतीनेच बोललं मराठी कॅरेक्टर आहेत ना आजूबाजूला आणि चिन्मय आहे ना मग त्यांना आधी पहिलं ते मला हिंदी व्यवस्थित नाही येत हे एक भीतीनेच. तू करवे रे होईल ते मराठीत कॅरेक्टर आहे ना मग ठीक आहे ना तसं येईल ना ॲक्सेंट काय तो ओके. मग बिंदास केला तेव्हा भीती वाटली नाही. भीती होतीच. हां म्हणजे आता रिटेकची भीती वाटत होती. रिटेकची वाटत होती ना की डायलॉग सिम्पल होते पण ते कंटिन्युटीमध्ये विसरायला नको ना म्हणजे आपण त्या भीतीनं आता सगळेच आहे. बरोबर. आणि मग कसं करायचं. आता तुला कुठली भीती वाटते. आता मग तसं माझी भीती अजूनही कुठली ते तुम्हाला वाटत नसेल पण मला दर प्रयोगाला नाटकाच्या दर शूटिंगला भीती वाटते. ते जे सुरुवात कशी होईल छान होईल का नाही कारण सांगणारं असेल तर ते कॅरेक्टर पकडून चालतो आपण. कारण मग ह्यांची का चांगली कामं होतात इतरांची मग आमची का नाही होत म्हणजे माझी. तर त्याचं कारण मला कळलं की स्क्रिप्ट आधी नाही दिली जात. स्क्रिप्ट की जी इतर मी बघतोय ना काही असे इन्स्टावर म्हणा तर त्यांना स्क्रिप्ट दिली जाते ते आपला डायलॉग पाठ करतात बरोबर त्याच्यावर वर्क करतात. म्हणजे झेंडेचं जेव्हा पाहिलं तेव्हा पण मनोजबाई म्हणाले की मी स्क्रिप्ट घेऊन ती वाचतो 2-3दा वाच असं कधीच झालं नाही किंवा माहीतच नाही असं एवढं डिटेलिंग. आणि मग ते पाठ झाल्यावर तो बिंदास उभा राहू शकतो कॅमेऱ्यासमोर. मग डायरेक्टरचं काम हे कॅरेक्टर अजून तू असं कर तसं ती हे आता मला कळले की स्क्रिप्ट आधी दिली की ती प्रॉपर वाचायची कॅरेक्टरायझेशन करायचं ते छान पाठ करून टाकायचे जे काय असेल ते मग बघा का ते. आता एखादा लोकांना आवडणारा शो बंद पडतो म्हणजे थांबतो कारण तो कधी थांबणारच असतो पण तो थांबतो. एखादी सिरियल थांबते एखादा सिनेमा संपतो. अशा वेळेला तुला तुझ्यासारख्या व्यक्तीला कारण तुझा प्रवास आता मी बघितलाय सगळं म्हणून इन्सिक्युरिटी 100% जाईल की पुढं काय आता पुढं काय होणार. अशा वेळेला तू कोणाशी बोलतोस काय विचार करतोस. ते सुद्धा म्हणजे धक्के सहन केले तुम्ही असे
जेव्हा मी म्हटलं ना ही नाटक रिहर्सल 2 महिने करायचो आणि 2 प्रयोग झाले, 2-3 नाटक बंद. अरे 2च पाकिटं मिळायची कुठे ते, पण चला पुढचं नाटक करूया. हे म्हणजे मला ना त्याची तयारी असायची की हे कधी बंद होऊ शकता, कधी पण थांबू शकतं. कधीही थांबू शकतं. मग काय करायचं, पुढचा विचार यायचाच. जसं हे बंद झालं, आता बोललो मग मी म्हटलं परत करते वेळी म्हटलं नाही इथे थांबलं पाहिजे जरा, कारण 10 वर्ष आता केलं आपण आणि बाहेर आपल्याला कामं करता येत नाही याच्यामुळे, कारण 2 दिवस जातात, तिसरा दिवस झोपेतच जातो आणि शनिवार रविवार नाटक. बरोबर. त्यासाठी मी एक नाटकचं चालू ठेवलं होतं जेणेकरून घरात काहीतरी येत राहील. करेक्ट. मग चित्रपट पण करायचे पण नाही मिळत. हे थांबल्यामुळे मला आता ते नको करायला परत. मग साबळेला म्हटलं साबळे तू हे काय नाही, साबळे पण सगळे घरी होते, तर म्हटलं तू चित्रपट लिही ना, तू छान ते तुझं टॅलेंट तिकडे जाऊ दे, आता त्यांना कळू दे, तू हे ते होते हे करतोच आहोत, हे करायलाच लागत. मग त्यांनी लिहिला चित्रपट आणि तो आता करतोय आम्ही शूटिंग त्याचं. तर त्याच्यातून त्याला त्याचं जे डोकं वापरतोय तो, तर ते आणि तो फर्स्ट टाइमच डायरेक्ट करतोय, त्यांनी काही कुठे केला नव्हता चित्रपट. त्यांनी एक सिनेमा काम केलं होतं बस, हा त्याचं काय पुढे झालं नाही. पण आता ते चांगलं वर्क होतंय आणि खूप मोठं कास्टिंग घेऊन. लास्ट प्रश्न विचारतो. न्यूनगंड हा वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. कधी भाषेचा असतो, कधी लोकांचा असतो, कधी आपल्या दिसण्याचा असतो, पैशाचा असतो, वेगवेगळे. न्यूनगंडावर मात कशी करायची? एक तर डेअरिंग करायची, तो घालवायची, बसून नाही राहायचं. काय का कशात आहे आपल्याला, भाषेचं आहे का, तर मग त्यासाठी डेअरिंग करायची. वाचायचं, पुस्तकं वाचा, तुम्ही मंत्र बोला, श्लोक बोला, जेणेकरून ती भाषेविषयी भीती जाईल. तुम्हाला बाबा डान्सचा असेल तर ते करा, शिका कला ती. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अटॅक करा, बरं, बस एवढंच. अटॅक करा डायरेक्ट. ते केल्याशिवाय नाही होणार. तुम्हाला कळेल तरी, मी प्रयत्न तरी केलेत आणि ते कधी जाईल ते कळणार पण नाही. वा भाऊ, मला तुझ्याशी बोलून फार बरं वाटलं. लोकांना भाऊ कदम माहिती आहे वेगळ्या सिनेमांमध्ये, सिरियलमध्ये बघून, पण आज त्याच्या मागचा भाऊ कदम जो आहे, जो खूप कष्टातनं वर आला आणि मला डेस्टिनी बॉय वाटतो की जे तो नको नको म्हणत आला तेच त्याच्या मग आलं आणि सुदैवानं त्याला ते करायचंच होतं की 10,000 लोकांसमोर आपण ते करायचं. ते फायनली सत्य झालं. त्यामुळं मला तुझ्याबद्दल अतिशय आदर वाटतो आणि तू जे काम करतोस त्याबद्दल तुला खूप शुभेच्छा. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. भाऊ कदम सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा आहे. या एपिसोडमधून माणूस जसा दिसतो त्याच्यापेक्षा खूप खोल असतो हे कळावं एवढीच अपेक्षा होती मला आणि ते असं वाटतं की फुलफिल झाली असेल. थांबतो, भले ते घडो. आपलं ब्रीदवाक्य आहे की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. आज भाऊ आपल्याशी जोडला गेला याचा मला आनंद आहे. भाऊ, थँक्यू व्हेरी मच. तू वेळ दिला. थँक्यू.